संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, महर्षी वाल्मिकांनी ज्या पद्धतीनं एका पुराणात रामायणामध्ये जे काही लिखाण केलं त्यानुसार मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना वागावं लागलं. एका तिळा इतका बदल करता आला नाही. पारतंत्र्यात म्हणून नवल नाही. आणि 8व्या अवतारात कोणाच्या बापाला मोजलंच नाही म्हणून नवल आहे. नाही मोजलं. एकच देव, एकच एकच एकच. फरक किती होता पा, किती पारतंत्र्य. 11 वर्षाचं एक पोरग मरण पावलं अयोध्येमध्ये. मेलं तसं बाहेर. एक जण म्हणला अयोध्येत का नाही. अयोध्येत तरुण माणूस मरतच नव्हता. कारण राजा दशरथाने एवढं तात्विक राज्य चालवलं होतं. राजा अजराजांनी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या आजोबांनी एवढं तात्विक राज्य चालवलं होतं. पुढे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी इतकं गोडसं राज्य चालवलं होतं. म्हणून त्या पृथ्वीची कृपा, त्या मातीची कृपा त्यांच्यावर झालती की एवढा मोठा राज्याचा कारभार जनतेचा चालवणारी राजे आहेत. यांच्या राज्यामध्ये तरुण माणूस मरता कामा नये. मरतच नव्हतं. यमाची ताकदच नाही, हिम्मतच नाही यमाची तरुणाला न्यायची. मग 11 वर्षाचं पोरग का मरतय. तर ते त्याच्या मामाच्या गावी गेलत आणि त्याच्या मामाच्या गावी मेलं. रातोरात घोड्यावर आडवं पोरग टाकलं आणि अयोध्येमध्ये ते पोरग आणलं अशोकराव. सकाळी चर्चा झाली. गावातल्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील माणसाचं पोरग मेलं. काय करावं काय करावं काय करावं. फार प्रयत्न केला. सगळ्या लोकांनी विचार केला, अरे आपण नगरी कोणाची आहे. सूर्यवंशातले राजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान विष्णू परमात्म्याची नगरी आहे आणि यम तर यांचं ऐकतोय. आपण रामचंद्रांकडे घेऊन जाऊ. आणि तो मुलगा आणला. ते प्रेत पुढे टेकलं. प्रभू रामचंद्र आतमध्ये गेले. सुमंताला सांगून एक पांढरं वस्त्र घेतलं आणि त्या पोराच्या अंगावर झाकलं. नशिबवान असेल त्याला शेवटचं वस्त्र रामचंद्राचं भेटलं. मुठभर फुलं घेतले, मंजुळा घेतल्या आणि त्याच्या अंगावर टाकल्या आणि सांगितलं करा अंत्यविधी. पोराच्या घरातले म्हणले, प्रभू आम्ही तुमच्याकडे पूजा करायला नव्हतं आणलं, उठवायला आणलं होतं. नाही म्हणले, मला नाही उठीत आहेत, उठू शकत नाही मी. का. वाल्मिकानं लिहिलंच नव्हतं. आणि वाल्मिकानं जसं लिहिलंय त्याच्या व्यतिरिक्त जाताच येत नव्हतं. जाताच येत नव्हतं. जाताच येत नव्हतं. इतका नियम होता. म्हणून नवल नाही. चला थोडस पुढे. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग समुद्रावर पोहायला गेलं आणि समुद्रात पावता पावता सेल्फी काढली. तेव्हा मोबाईल नव्हता हो. लय येडगळ सेल्फ्या काढता काढताच मरायलीत. कुठं सेल्फ्या घ्यावा काय कुठं घ्यावा पत्ताच नाही. याचा पत्ताच नाही. माय लोकाचा ऊस खुरपीती आणि तिच्या पैशावर हे भडवा 90,000चा मोबाईल वापरी तो हरामखोर. या लाच तरी वाटायला पाहिजे लोकांना मोबाईल दाखवायला. याची छाती नाही जळायची का ज्या खिशात मोबाईल ठेवला. आकलीचे कांदे हरपले. कशासाठी वापरावा, त्याचा फायदा काय, आमकं काय तमकं काय. काही नाही. मोबाईल मोठा घेऊ नका असं म्हणत नाही. लायकी आहे का आपली. आपल्याला त्याची गरज काय. दिवसभर जर रानात काम करत असेल तर त्याला मोठा मोबाईल काय करायचा. आणि कोणाला बोलू तू. आणि रानात काम करणाऱ्याचं कोण विचारतंय. हा 500 सोयाबीन क्विंटल का सोयाबीन उत्पन्न काढे जाण आडतीत कोणी विचारित तिला ऐकतील भाव. हा तर 10-5 क्विंटल वाल्यानं कशाला नाटक करायचे. कोण विचारतंय सरळ. कोण दुर्बळाचं विचारतंय. दुर्बळाचे कोण दुर्बळाचं कोण मानतंय.
म्हणून मला असं वाटते पूर्वीच्या काळातली माणसं सर्वसामान्य परिस्थिती असल्यावर लाजून राहत होते. आता ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही का त्याचा लय भापका. त्याला वाटतं मला या भापक्यानं मानित असतील. अरे सोंबळ्या, भापक्यानं कोणी मानित नाही, गठुड्यामुळे मानते. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. या भापक्यान कोणी मानित नाहीत. लोक पागल नाहीत भापक्यान मानायला. एक जणांनी कपडे इतके कडक घातले, शेजाऱ्याला घासल्यावर त्याचं अंग कापलं. तर पुढचा मी म्हणलं तो रक्त निघलं. म्हणलं मग रक्त निघू द्या हो, पण याचं शर्ट इतकं कडक येते. आरती याच्याकडे श्रीमंती किती आहे. म्हणलं काय नाही, याची माय 7 व्हायचा कापूस याचायला जाते. बापक्याला कोणी भूतीचारित नाही, भूतीचारित नाही. तरुण आहे ना, हे खपक्या मोबाईल घेण्यापेक्षा काम करी जा. जो 8 रुपयाचं दिवसभरात खातो का, त्यानं 80 रुपये संध्याकाळी घरी आणले पाहिजे. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे. विठाला काम करी जा काम. चला, एका महाराजाचा मुलगा समुद्रावर पोहण्यासाठी गेला. झालं नव्हतं पाहिजे. समुद्र पोहायचं ठिकाण आहे का? आंघोळीचं. समुद्र कशाचं ठिकाण आहे? स्नान करण्याचं तीर्थ आहे समुद्र, पोहण्याचं ठिकाण नाही. गेलं पोहायला. मोठ्याच पोरग होतं. किती मोठा? या पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातला 1 नंबरचा शिक्षण मंत्री. नुसत्या भारताचा नाही, पृथ्वीवर जितके देश असतील त्या सर्व देशातला 1 नंबरचा शिक्षण महर्षी. मंत्री नाही, मंत्र्याचं काय नसते, आज आहे उद्या नाही. शिक्षण महर्षी. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला 1 नंबरचा शिक्षण महर्षी. आणि एवढ्या मोठ्या बापाचं पोरग पोहायला गेलं. बाप किती मोठा, पंढरपुरातल्या मालकाला शिकिलं. महात्म्याचं नाव मुनिश्री सांदीपनी. बुडालं समुद्रात. बाई जवळ आल्या. वय कमी होतं पंढरपुरातल्या मालकाचं. विद्यार्थी दशेत होते, शिकायला होते. नवल सांगते. गुरुमाता होत्या. त्या बाईच्या हातच्या भाकरी खाल्ल्या पंढरपुरातल्या मालकानं 8व्या अवतारात. आणि बाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. माय, आपण रडता कन्हैया, माझा बाळ समुद्रात बुडाला रे. प्रेत पण सापडलं नाही. कोणाकडे बघू? महाराज देवानं विचार केला. शिक्षण संपल्याच्या नंतर गुरुजींना विचारलं दक्षिणा काय देऊ? ते म्हणले नको बाबा, तू जगाचा बाप माझ्याकडे शिकतो, हीच माझी गुरुदक्षिणा आहे. बाईला सांगितलं, बाई माय तुम्हाला काय देऊ? अरे मी अशा मालकाच्या नावाचं कुंकू लावते की माझ्या मालकानं आतापर्यंत कोणाच्या पुढे हात पसरला नाही. आणि माझ्या मालकाचं नाव कशाला घालू, मी कशाला मागू? देवानं विचार केला, मागत नाहीत गडे पण द्यावं लागतं काहीतरी. काय देवा? मेलेलं पोरग उठून आणलं. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात हाच मालक आहे ना, आणि 8व्या अवतारात हाच मालक आहे ना. पण 7व्या अवतारात गावातलं पोरग मेलंय, चांगल्या माणसाचं मेलंय, तरी उठिलं नाही. आणि 8व्या अवतारातलं चांगल्याच माणसाचं पोरग होतं पण गावाच्या बाहेरचं होतं, उठील तर. म्हणून मालक म्हणतात नवल केवडे केवडे नवल
एक नवल सांगतो मागचं आणि पुढचं. 7व्या अवतारात स्वतःची पत्नी हरवली मालकाची. विश्वाची मालकीन सीता आईसाहेब हरवल्या. शोध घेतला संन्याशानं. हेने सीता शुद्धी केली. मारुतीराय सारख्या महान विश्वाच्या पाठीवरल्या 1 नंबरच्या वारकऱ्यांनी आणि पृथ्वीवरच्या 1 नंबरच्या संन्याशांनी पंढरपुरातली मालकीन 7व्या अवतारात सापडून दिली. एक जण मला म्हणलं, महाराज मारुतीरायला 1 नंबरचा संन्याशी कस काय म्हणता? म्हणलं तो काऊन दुखत? मला ते सांग ना, तो दुखत काऊन? नाही म्हणे महाराज, का बाकी का संन्याशी नव्हते का? म्हणलं ऐक, जेवढे संन्याशी आहेत तेवढ्या संन्याशाचं इंद्रिय त्यांच्या आईनं पाहिले. मग तो भारतातला कोणताही संन्याशी असू द्या, ज्या बाईच्या पोटी जन्माला आला त्यावेळेला त्याला पाहिलं नाही नागड, तिने आंघोळ घातली नाही. म्हणून जेवढे काही संन्याशी असतील ते बालपणी जे माईच्या पोटी जन्माला आले त्या आईनं ते लेकर उघडे पाहिले, उघडे. असा एकच संन्यासी आहे की आईच्या पोटातून जन्माला आला त्यावेळेलाच लंगोटी बांधून आलता. नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी, ब्रह्मचर्याची अति गोमटी, हनुमंताशी गर्भ कासोटी. क्या बात आहे. प्रत्यक्ष अंजनी माता न देखे दृष्टी, इतर कोण जाणू शकेल. प्रत्यक्ष अंजनी माता न देखे दृष्टी, इतर कोण जाणे. महाराजजीनं जन्म दिलाय, ती बाळाचे इंद्रिय पाहू शकत नाही, दिसत नाहीत तिला. लक्षणावून ओळखील पोरग आहे का पोरगी. म्हणून 1 नंबरचा संन्याशी. आणि त्या संन्याशानं सीताई साहेबाची शुद्धी आणली. सांगितलं अशोक वाटिकेत सीताई साहेब पलीकडे जायचे, जावा कसा 18 पद्म बांधणार, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुळ. समुद्र बांधावा लागला. पंढरपुरातल्या मालकाचं समुद्रानं ऐकलं नाही. ते म्हणलं माई पोरगी सांभाळली नाही, काय जावायचं ऐकायचं. सीता कोणाची कन्या? समुद्राची. राम कोण आहेत? समुद्राचे जावाई. आणि पोरील त्रास दिल्यावर सासरा जावायला हार घालीत असतो का? घालीन ना चपलाचा. पोरील त्रास दिल्यावर सासरा जावायला म्हणतो का बरं झालं जावाय बापू या गावरान तू पण पोळ्या खाला. मग तुमच्या माझ्यासारखे जर सासरे जावायची किंमत करीत नाहीत बाप्पा पोरील त्रास दिल्यावर, तर तो समुद्र आहे, तो कसा रामचंद्रांना मानीन? नाही म्हणले, मी काय रस्ता देणार नाही. मिळाला रस्ता, पण संन्याशाने केला. प्रभू रामचंद्राला सेतू बांधणं झाला असता का? नव्हता. लिहिलंच नव्हतं, तसं लिहिलंच नव्हतं. पण असे भक्त भेटले, काम केलं पण भाकरी पण खाल्ल्या नाही बापू. पाला खावणी वाहिले पर्वत, पाला खावणी वाहिले पर्वत, बाजीला ते तो सिंधुवारी, सिंधुवारी बाजीला ते तो सिंधुवारी. पाला खावणी वाहिले पर्वत, पाला खावणी पाला खाऊनिया वाहिले पर्वत, बांधियला शेतू सिंधुवरी. काम जरी केलं तर भाकरी मालकाच्या खाल्ल्या नाही, आणि भजन केलं तरी भाकरी खाल्ल्या नाही. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मोक्ष त्यांचे किंकर, सवे सुरवर वंदिती. पालाच खाल्ला. आणि अशा लोकांच्या साह्याने समुद्र बांधला, लाखो पर्वतन दगड टाकून. पण पंढरपुरातल्या मालकाला चिमूटभर माती टाकता नाही आली, चिमूटभर.
एक खडा टाकला तर बुडाला गेला, एक खडा टाकला तर बुडाला गेला. बघा नवल पुढचं. दगड चलत येत का? मातोड चलत का वाळलेलं? नाही. वली माती पाण्यात वाहून वाळलेली चलती का? आणि दगड चलत येत का? महाराज पुढे आलं की स्वतंत्र कारभार. निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानोबाराय, मुक्ताई साहेब भिंतीवर बसल्या. काय नवले. एक जण म्हणला भिंत चलत असती का? म्हणलं सुंबळेच कर तू. तो डोकं खराब झालं का? भिंत कुठं चलत असती का? चलत नसती, चलिली. ज्ञानियाची भिंत केवढी, ज्ञानियाची भिंत केवढी, प्रसंग पा किती गोड आहे राजे हो. काय नवल आहे. पंढरपुरातल्या मालकानं एक पर्वत जर पाठीवर घेतला असता तर सगळी वानर पर्वतावर बसले असते आणि पुढं चलीत पर्वत लंकेत नेला असता. लिहिलं नाही वाल्मिकानं. पारतंत्र्यातला अवतार आहे. आणि इकडं अंगातलं शर्ट काढ आणि भिंतीच्या खाली पाठ लावली. ज्ञानियाची भिंत अंगी ओढी. असं तिथं वाढता येत नव्हतं का? नाही. इकडं वर्ड आहे. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे मारो माझे गोडे, नकळे मारो माझे गोडे, नकळे मारो माझे गोडे, नकळे काय नवलाची बाब आहे महाराज. किती नवले, किती नवले. इंद्रजित कोण होता? रावणाचा मुलगा आणि लक्ष्मणाचा जावाई. गोड नातं. इतकं कोमल नातं असतं का गणेश बुवा? जावाई सामान्य नातं आहे. आणि मग लक्षात आलं आता प्रयत्न काय करायचे. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, आपलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सांगितलं, दादा आज युद्धामध्ये मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं माझ्या हातानं. मी जावाई मारलाय. अप्रसन्न चेहरा शेषाचा बघितला. सुलोचना लक्ष्मणजीची कन्या होती. लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहेत. काय प्रयत्न केले प्रभू रामचंद्रानं? वाटेल ते प्रयत्न केले. पण हे सगळे प्रयत्न करत असताना मारुतीरायाने एक रामायणातला श्लोक लिहून आणला आणि पुढं टाकला आणि म्हणले, मालक काही प्रयत्न करू नका, तुमच्याच्यान जावाई उठत नाही. बोलीला वाल्मिक. किती जीवन गोड पुढचं बघा ना. शिवजी कासार नावाची एक व्यक्ती होऊन गेली. तुकोबरायचे टाळकरी होते ते. तुकोबरायचे श्रोता होते लक्ष्मण बुवा. तुकोबरायचे श्रोता होते ते. जवळच तुकोबरायचं कीर्तन चालू. शिवजी कासार कीर्तनाला गेले आणि घरी दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलतं एक चिमुकलं पोरग मेलं गणेश बुवा. निष्ठावंत वारकरी पोरग मेलं. शिवजी कासाराची निष्ठा किती होती, तत्व किती होतं, याच्या दोन गोष्टी ऐका. नवल सांगतोय मागचं आणि पुढचं. सोनबा ठाकूर तुकोबरायच्या कीर्तनात पकवाज वाजवायचे. काय पुण्यवान असतील व सोनबा ठाकूर, त्यांना तुकोबरायचं भजन वाजवायला भेटायचं. एक वाक्य सांग का तुम्हाला, पकवात किती चांगला वाजिता येतोय त्याच्यापेक्षा कोणाच्या
कोणाला साथ करतो याला महत्व आहे. वा. एक जणाच्या हातामध्ये प्रत्यक्ष गंधर्वाची कृपा, इंद्राची कृपा. इंद्र म्हणजे वाद्याची देवता आहे, पण तमाशात ढोलकी वाजित होता.